तारिणी, हा कसला आवाज येतोय? कसला आवाज झाला ग? अहो काकू, मी ते नारळ फोडला ना, त्याचा आवाज आला. नारळ फोडल्याचा एवढा आवाज? हो, मोठा होता हो नारळ. हा हा. तुम्हाला नारळ पाणी देऊ? हो चालेल की. हे घ्या, छान गोड आहे. हो हो. छान गोडे ग. हो, तुम्हाला माहितीये का काकू, नारळ पाणी प्यायला ना की त्वचा एकदम छान होते. आवडलीस आवडलीस तू मला सून म्हणून. काकू, तुम्ही पण खूप गोड आहात. आणि मी काय म्हणते, पाणी असं उभं राहून प्यायचं नसतं. तुम्ही छान खोलीत जा, निवांत बसा आणि मग नारळ पाणी प्या ना. तू हवं तर हे संपल्यावर मी आणखीन एक काढून देते तुम्हाला. आलेच. अरे, कोणी बोलवले तुला? हा, कोणी पाठवले सांग मला, सांग. तारिणी, मी ना ऑफिस मध्ये. इकडे काय झालं? हा कोण आहे? दयानंद खांडेकरांना मारायला आलाय. त्यांना मारायला? का? का आलाय, कोणी पाठवलंय हे तो आपल्याला सांगणार नाही. कॉन्ट्रॅक्ट किलर असावा. त्यालाही हे माहीत नसणार आहे की त्याला कोणी पाठवले ते. तू एक काम कर, त्याला आपल्या टीमकडे दे आणि टीमला सांग त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला आपल्या पद्धतीने, आणि कोणालाही संशय येता कामा नये. यस बॉस. अरे कोणी पाठवलं तुला? कोणी पाठवलं? चल. युवी, आपण परत घरी आलोय. हो माहितीये मला, मीच आणलंय तुला ना, मला माहित असणार ना. का? आपण बाहेर चाललेलो ना फिरायला. नाही नाही, कुठे नाही जायचंय, झालं फिरून झालं, एवढंच होतं. चला. अरे मी काही लहान आहे का की एक चक्कर मारून आणली आणि परत घरी आणलं. चल ना, जाऊया ना कुठेतरी, फिल्म बघू किंवा शॉपिंग करू. कुठेही नाही जायचंय, घरी जायचंय आपल्याला. चला घरी चला. का? मला ना तुझ्या सासऱ्यांची खूप आठवण येते, त्यामुळे. तुला दया पप्पांची आठवण येते? हम्म. अरे पण त्यांना भेटून निघालो ना आपण, आणि ते घरीच असणार आहेत. आता आहेत घरी, पण माणसाचा काही भरोसा नाही ना, नंतर नसले तर अचानक काहीतरी होऊ शकतं. अचानक? ते कुठे जाणार आहेत? ते घरीच असणार आहेत. घरी आहेत ना, मग चल घरी जाऊन भेटूया पटकन त्यांना. चला 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 चला, भेटूया. घाबरलात युवराज भाऊजी? मी कशाला घाबरेन? मी इथे बाबांना बघायला आलो होतो. म्हटलं आता यावेळी का झोपलेत, तब्येत वगैरे सगळी नीट आहे ना? मी जस्ट चेक करायला आलो होतो. घाबरेन का मी? हा, औषधं दिली आहेत ना त्यांना, म्हणून असे अवेळी झोपलेत. हा, औषधं घेतली की माणसाला झोप लागते ना. झोपलेत ते, त्यांना काहीही झालेलं नाहीये. म्हणजे त्यांना काय काही होणार होतं का त्यांना? तुम्हीच सांगा. नाही, काय होणार आहे त्यांना? नाही, त्यांना काहीही होणार नाहीये. कारण जोपर्यंत त्यांचा मोठा मुलगा केदार आणि त्यांची सून तारिणी त्यांची काळजी घेतायत ना, तोपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही.
कोणत्याही राक्षसाने त्यांच्यावर हल्ला केला ना तरीही तो परतावून लावला जाईल. बरं झाला तू डिंकाचे लाडू केलेस. माझी तर सवयच गेली आता. दरवर्षी थंडीत तारिणीच करून ठेवायची. केली कुठे इतक्या वर्षात. अगं निशीला आवडतात ना म्हणून करते. अगं हो ग, निशीचे आवडीचे लाडू आहेत ना डिंकाचे लाडू. पहिल्यांदा येणारे पोर माहेर, तिला आवडतं ते सगळं करूया आता आपण. पण एकटी येणार नाहीये ती. त्या आगाऊ तारिणीला सुद्धा सोबत घेऊन येणार आहे. तिला काय गरज होती बोलवायची मला कळतच नाही. आई पण ना. अगं बाई तारिणीलाच बोलवायचं होतं त्यांना. दोन्ही नाती एकाच घरात दिल्या आहेत ना, म्हणून नाईलाजाने निशीला बोलवावं लागतंय. पण मी पण त्यांना सांगितलंय, मी फक्त निशी आणि युवराजरावांचाच पाहुणचार करणार. त्या केदार आणि तारिणीकडे ढुंकून बघणार नाहीये मी. तारिणीचं ठीक आहे, पण केदार. अगं म्हणजे तो आता खांडेकरांचा वारस आहे ना, सिद्ध झालंय ते. मग त्याचं मानपान नको करायला. उद्या बोलला जाऊन खांडेकरांना की बेलसरांनी पाहुणचार केला नाही नीट, तर पोरीचं सासर आहे ग, विचार करायला हवा ना आपल्याला. नाही कळतंय मला, तुला हल्ली त्या केदारचा जरा जास्तच पुळका येतोय. पण एक लक्षात ठेव, तारिणीचं लग्न झालंय केदारशी. आणि अशा परिस्थितीत काव्याचा लग्नाचा विचार करणं पाप आहे. पाप? स्वतःच्या पोरीच्या भल्याचा विचार करणं हे पाप आहे. आणि त्यांनी माझ्या पोरीला आशेला लावून तारिणीशी लग्न केलं ते पाप नाहीये. अगं मालती, तुला कळत कसं नाहीये? तू काव्याचं लग्न केदारशी करायचा विचार करतेयस, पण त्याचं लग्न तारिणीशी झालंय. तारिणी किती धूर्त आहे माहितीये ना तुला? तिचं काय करायचं ना ते मी बघेन. मी माझ्या मुलीच्या चांगल्या आयुष्याचा विचार करतेय आणि त्याच्यात काही चूक नाहीये. माझ्या काव्याला पण निशीसारखं सासर मिळाल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. निशीच्या हक्कात मी कुणालाच वाटेकरी म्हणून येऊ देणार नाही. मग ती काव्य असो नाहीतर तारिणी.